प्रेक्षक हो नमस्कार, मी विजया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूज 24 सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी थेट यशवंतराव गडाख यांच्याशी थेट सवालबात केलेली आहे. या सवालबातमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहे. जास्तीचा वेळ न घेता थेट सोनईमध्ये जाऊयात आणि पाहूयात यशवंतराव गडाख आणि शिवाजी शिर्के यांची ही खास मुलाखत. प्रेक्षक नमस्कार. आज आपण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे ज्येष्ठ नेते आणि वयाची 78 ज्यांनी पूर्ण केली परंतु तरुणांनाही लाजवील असं काम ज्यांनी उभ्या महाराष्ट्रात निर्माण केलं, मग ते साहित्य क्षेत्रातलं असेल, राजकीय क्षेत्रातलं असेल, विविध क्षेत्रात ज्यांचा कायम दबदबा राहिला, असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपणा सर्वांच्या सोबत आहे. ज्येष्ठ नेते माननीय यशवंतरावजी गडाख साहेब नमस्कार. आपण वयाची नुकतीच 78 वर्ष पूर्ण केलेली आहेत. खरं तर आपल्याकडे पाहून वाटत नाही की आपण वयाची 78 पूर्ण केलेली आहे, परंतु तुम्ही कायमच एक तरुणांसाठी आयडॉल राहिलेला आहात, सर्वसामान्य जनतेसाठी आयडॉल राहिलेला आहात. ही वयाची 78 पूर्ण करत असताना आपल्या भावना काय आहेत? नाही, माझ्या भावना या आहेत की 70-80 वर्षाचा काळ हा काही लाजसार काळ नाही. 70 वर्षापूर्वी मी डोकावून पाहतो पाठीमागे, तेव्हा ग्रामीण भागाची सगळी अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती. तोपर्यंतही 12 बलुतेदारची पद्धती होती 70 वर्षापूर्वी, मी अनुभवलेली आहे. उद्योगधंदे नव्हते, काही नव्हतं. तशी गावं शांत होती, एकमेकाला धरून होती. शेती संस्कृतीमुळं कदाचित एकमेकाला धरून राहण्याची प्रवृत्ती ही निर्माण झालेली आपल्या संस्कृतीमध्ये. आणि तो काळ आणि नंतर जे विकासात्मक काम झालं, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्थापन झाल्या, त्यातनं विकासाची कामं चालू झाली, गावोगाव शाळा आल्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आली. हे मोठं विकासाचं काम गेल्या 60-70 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालं. उद्योगधंदे निर्माण झाले आणि त्यामुळंच आजचा प्रगत महाराष्ट्र आपल्याला देशामध्ये दिसतो. महाराष्ट्राची एकूण वाटचाल जी आहे, तुम्ही महाराष्ट्राची एकूण ओव्हरऑल 70 वर्षाचा आढावा घेत आहे. बदलतं राज्यातलं राजकारण, तुम्ही राजकारणात सक्रिय असतानाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण. आम्ही सक्रिय होतो त्या काळामध्ये सुद्धा ज्येष्ठ नेते सगळे राजकारणामध्ये होते. चव्हाणसाहेब असतील, वसंतदादा असतील, शरद पवार असतील, किंवा जिल्ह्यामध्ये आबासाहेब निंबाळकर, मारुतराव फुले, शंकरराव काळे, ही सगळी मंडळी. तर हे कार्यकर्त्यांना जपायचे. म्हणजे कार्यकर्ता हा एक ठेव आहे आपली. अशा पद्धतीनं त्यांचं कार्यकर्त्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन असायचा. म्हणूनच विधानसभेला माझा पराभव झाला, माझा आणि रामनाथ वाघांचा, तर त्यांनी ते लक्षात ठेवून आम्हाला लगेच अध्यक्ष उपाध्यक्ष केले जिल्हा परिषद. म्हणजे हे जे कार्यकर्त्यांच्या प्रति कार्यकर्ता वाऱ्यावर सोडायची त्यांची प्रवृत्ती नव्हती. त्याला स्नेह देणं, प्रेम देणं, त्याला त्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये मदत करणं, हे सगळं त्या काळामध्ये नेते मंडळी करत होते. त्या तुलनेनं जर आजची राजकीय परिस्थिती जर पाहिली
तर सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सगळीकडेच पैशाचा व्यवहार सुरू झालेला आहे. नाही, व्यावहारिक स्वरूप आलेलं आहे, बरोबर. अत्यंत व्यावहारिक स्वरूप आहे. कार्यकर्त्यामध्ये आलं, कार्यकर्त्या आणि नेत्यांच्या मध्ये आलं, नेत्यांच्या आणि कार्यकर्त्याच्या मध्ये आलं. आणि या सगळ्या प्रवृत्तीमुळं प्रामाणिक कार्यकर्ता आज वाऱ्यावर सुटल्यासारखा आहे. त्याला कुणी वाली नाही, बरोबर. अजिबात वाली नाही. अशी त्यावेळची आणि आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, एकंदर चित्र मला जे दिसतं. आणि विशेषतः म्हणजे ज्याला आपण आर्थिक सुबत्तेनं जो मोठा असेल, दंडेलशाहीनं जो मोठा असेल, ज्याच्याजवळ दंडेलशाही आहे, अशी माणसं राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात घुसली. आणि त्यामुळं मग त्यांच्याजवळ एक तर विचार नाही, बरं. कुठलं ध्येय नाही, कुठलं धोरण नाही. राजकारणात यायचं म्हणजे फक्त काहीतरी मिळवण्यासाठी, एवढी एकच प्रवृत्ती आज मला 70-80% कार्यकर्त्यांच्या मध्ये दिसते. तो गावच्या सरपंचापासून तर थेट जिल्हा परिषद, आमदार, खासदार सगळ्यांच्यापर्यंत हीच अवस्था आहे. तुम्ही मगाशी जे म्हणालात की पूर्वीचे नेते मंडळी कार्यकर्त्याला जपायची. हो. आताचे नेते मंडळी कार्यकर्त्याला जपत नाहीत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो. हो. परंतु तुम्ही आता जे म्हणालात की अशा पद्धतीने लोक आणि कार्यकर्ते तयार होत असतील, पैसे आणि दंडेलशाहीच्या याच्यावर ते जात असतील, तर मग नेते मंडळी चुकतात की कार्यकर्ते चुकतात? परिस्थिती अशी बदलत गेली की शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्या पक्षांनी निवडून येणं ही कॅटेगरी धरली. बरोबर. निवडून आला पाहिजे काहीही करून. अशा प्रकारचा प्रवाह सगळ्या पक्षांच्या मध्ये एक प्रकारे तयार झाला. याला कारण असं की या लोकांची ताकद एवढी वाढली की यांच्यापुढं टिकाऊ धरणं सामान्य कार्यकर्त्याला शक्यच नव्हतं. बरोबर. अजिबात शक्य नव्हतं. आणि त्यामुळं नाविलाजास तो म्हणा, अपरिहार्यता म्हणून म्हणा, राजकीय पक्षांना हे निर्णय घ्यावे लागलेले आहेत. अशी अवस्था आहे. बरोबर. त्यामुळे यात नेते मंडळीची चूक असेल, पण त्यांच्यापुढे सुद्धा पर्याय नव्हता, परिस्थितीमुळे पर्याय नव्हता. अशी अवस्था आहे. ते मनगटशाही, दडपशाही आणि पैसे याच्यावर राजकारण चाललेलं आहे. त्याच्यात सामान्य कार्यकर्ता जो आहे, त्याच्या नेतृत्व गुणाची क्षमता आहे, जो नेतृत्व करू शकेल, ज्याला समाजसेवेची आवड आहे, असे कार्यकर्ते बाजूला पडत आहेत. 5-10% त्याच्यातून सर्वाईव्ह झाले असतील, पण ही मंडळी सातत्यानं बाजूला पडत आहेत. अशी आज सगळ्या पक्षांच्या मध्ये अवस्था आहे. बाजूला पडत आहेत, ती टोटली बाजूला पडत आहेत. आणि या मंडळींची चलती आहे ही, जी बाकीची सगळी त्यांची चलती झालेली. आणि त्याच्यामुळं हा जो कोंडमारा झाला आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा, हा कोंडमारा प्रचंड मोठा आहे. तुम्ही सक्रिय राजकारणात असताना पक्षनिष्ठा जपली, व्यक्तिनिष्ठा जपली, परंतु ती एक तत्त्व धरून चाललेली तुमच्या काळातली जी होती ती. आता अलीकडं पक्षनिष्ठा वगैरे सगळ्या खुंटीवर बांधलेल्या आहेत. म्हणजे ज्या दिशेला वारा वाहील त्या दिशेने लोक जात आहेत. पक्ष रात्रीतून बदलला जातोय आणि सत्तेसाठी वाटेल ते केलं जाते. याबद्दल तुमचं काय मत? नाही, काय जोपर्यंत पक्ष हा विचारधारेवर चालतो, काही मूलभूत ध्येय धोरणावर चालतो. पूर्वी BJP जायचं म्हणजे कार्यकर्ता म्हणा, कोणी म्हणा, 10दा विचार करायचा. बरोबर. याचं कारण हे होतं की BJP हा उजवीकडे झुकलेला पक्ष आहे, काँग्रेस हा डावीकडे झुकलेला पक्ष आहे. डावे ते डावेच आहेत, तो काय प्रश्नच नाही.
परंतु ज्या वेळेला मनमोहन सिंगांनी आणि काँग्रेस पक्षानं हा निर्णय घेतला मुक्त अर्थव्यवस्थेचा, त्यावेळेला ही दरी कमी झाली बरोबर. विचारधारेची. बी जे पी तेच म्हणते, काँग्रेसही तेच म्हणते, आणि त्यामुळं इकडं तिकडं जाण्यामध्ये कोणाला काही वाटेन असं झालं विचार करणाऱ्या कार्यकर्त्याला. बर बर. त्यामुळं कार्यकर्ते जायला लागले, बी जे पी जायला लागले, बी जे पीतून इकडे यायला लागले, येण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु आज पक्ष बदलताना कोणाला काही वाटत नाही. सत्तेसाठी ह्या पक्षात किंवा त्या पक्षात ते जे सोहळं होतं पूर्वी, ते सोहळं आता सोडून दिलं सगळ्यांनी. ते काय आता राहिलं नाही. बरोबर. हां, अजिबात राहिलं नाही. नाही, आता सरकार, केंद्र सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते ओव्हरऑल, आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करते, या केंद्राच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? केंद्राच्या कामकाजाबद्दल मी अजिबात सहमत नाही. बर बर. याचं कारण असं की घोषणाबाजी, जादूचे प्रयोग हे सगळे करत राहणं, प्रत्यक्षात योजना जाहीर करण्याने त्याचे फायदे खालपर्यंत मिळतात की नाही हे पाहणं, या गोष्टी काही केंद्र सरकारला जमलेल्या नाहीत. हे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकार मोदी सरकार जादूचे प्रयोग करते. जादूचे प्रयोग. मग हे जर केले नसते तर आज हजारो नाही लाखो मजूर पायपीट करीत आपल्या घराकडे निघले असते का? त्यांचं प्लॅनिंग तुम्ही लॉकडाऊन करताना त्यांचं प्लॅनिंग तुमच्या डोक्यात काय होतं? एका दिवसात सवंग लोकप्रिय करता लॉकडाऊन करणं, एकाच दिवसात 24 तासाच्या आत. बरोबर. हे कुठलं धोरण आहे? तुम्ही 2 दिवस 4 दिवस द्यायला पाहिजे. 2 आणि 4 दिवसामध्ये काही लाखो लोक मेले नसते. बरोबर. पण यानं तुम्ही जे प्लॅनिंग नाही, गोरगरीब माणसांची अवस्था काय होणार आहे याचं चित्र नाही. अशा पद्धतीनं पॅकेजेस मागे पॅकेजेसमधनं पॅकेजेस लोकांना देत जाणं. काही प्रमाणामध्ये त्यांनी आत्ता जाहीर केलं हे ठीक आहे, परंतु याच्यातून अर्थव्यवस्थेकडं मोदी सरकारचं अजिबात लक्ष नाही. हो. अर्थव्यवस्था कशी सुधारेल याच्याकडं त्यांचं अजिबात, त्यांच्याकडं प्लॅनिंग नाही, धोरणसुद्धा नाही, त्याच्यावर चर्चासुद्धा नाही. ही परिस्थिती देशाला घातक आहे. पुढच्या काळामध्ये तुम्ही लॉकडाऊन संपू दे, हजारो लोक बेरोजगार झालेले आहेत, दिसतील आणखी मोठ्या प्रमाणात. हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार त्याच्या उपाययोजना आणि या अनुषंगाने सपशेल अयशस्वी ठरलेलं आहे, गडाख साहेबांचा आरोप आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. देशातील राज्यातील तरुणांचा भ्रमनिरास झालेला आहे, असा गंभीर आरोप गडाख साहेबांनी केलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जी उपाययोजना करत आहे त्याबद्दलचं आपलं काय मत आहे? राज्य सरकार हे फक्त केंद्राचे नियम पाळतायत. केंद्र जे ठरवून देईल त्या चाकोरीमध्ये राज्य सरकार चाललेलं आहे. त्यांच्या पातळीवरचे प्रयत्न त्यांची चालू आहेत. पण राज्य सरकारने सुद्धा महाराष्ट्रामधलं हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं कसं उठेल, आणि उद्योगधंदे काही प्रमाणात त्यांनी सुरू केलेत, नाही असं नाही, पण त्याला गती दिली पाहिजे. आणखीन राज्य सरकारने गती दिली पाहिजे. आणि राज्यातले जे बेरोजगार तरुण आहेत, या तरुणांच्या हाताला लवकरात लवकर जर काम दिलं नाही तर विस्फोटक अशी परिस्थिती तयार होऊ शकते, महाराष्ट्रामध्ये सुद्धा.
त्यामुळं त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आज एक फक्त करोना म्हणजे करोना असंच चालू आहे. असंच चालू हां, राज्य सरकार काय, केंद्र सरकार काय, सगळी यंत्रणा त्याच्यामध्येच गुंतलेली आहेत. आता प्लेग झाला त्या काळामध्ये 4-5 कोटी लोक मेले बरोबर. प्लेगमध्ये. म्हणजे आजही तेवढे मरावीत अशी अपेक्षा नाही, पण जे उपाययोजना चालू येतात त्याच्याकडे तुम्ही 90% लक्ष देत आहात, राज्य सरकारसुद्धा, बरं. आणि 10% लक्षसुद्धा इतर याच्यामध्ये. आणि नोकरशाहीने, प्रशासनाने याचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतलेला आहे. अच्छा. की काय नेमकं म्हणजे केंद्राचे निर्णय एक, राज्याचे निर्णय एक, आणि जिल्ह्यात आल्यावर ते निर्णय बदलतात. हे काय ना? नोकरशाहीच्यात फावते नोकरशाही. नोकरशाहीचं मोठ्या प्रमाणात म्हणजे नोकरशाहीवरती अवलंबून जर तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये राहिला या सगळ्या परिस्थितीमध्ये, तर अवघड चित्र आहे. लोक आता आणखी जास्त काळ लॉकडाऊन सहन नाही करणार. अवघड चित्र आहे. आत्तापर्यंत लोकांनी सहन केलं. लोकांनी सुद्धा संयम ठेवून या काळामध्ये, आधीचा काळ असेल किंवा यानंतरचा काळ असेल, की सोशल डिस्टन्सिंग सरकार जे काही सरकारला जे अभिप्रेत आहे याचा फैलाव होऊ नये म्हणून लोक तितके गांभीर्याने हा विषय घ्यायला नाही तयार. काय आहे, हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या पिढीचे पहिल्यांदाच आलेला आहे. बरोबर. याच्या आधी काय अशी लॉकडाऊन म्हणजे काय हेच लोकांना कळत नाही अजून. बरोबर. काय लॉकडाऊन काय? माध्यमांच्यामुळं, मीडियामुळं प्रचार खूप झाला लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये. हळूहळू लोक आता शिकायला लागले मास्क लावणं, नमस्कार करणं, बाकीच्या गोष्टी डिस्टन्स पाळणं, बरोबर. हे शिकायला लागलेत ना लोक हळूहळू. नाही असं एकदम समाज असा हे होत नसतो. बरोबर. बऱ्याचशा प्रमाणात लोक आता पाळत आहे. 70%, 80%, 10-20% इकडे तिकडे होत असेल, ते साहजिक आहे. बरोबर. आता भाजी घ्यायला बाजारात जायचं, भाजी घेणार की नाही माणूस, दूध घेणार की नाही, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रशासनानं लॉकडाऊनच्या काळामध्ये ते लाठ्या काठ्या मारणं, मोटरसायकलीवाल्यांना दंडबैठका काढायला लावणं, हे करायला लावणं, हे चुकीचं आहे. बरं. अत्यंत चुकीचं आहे. समजून सांगण्याचाही प्रयत्न केला त्यांनी, परंतु आता लोक ऐकत नव्हते. काही कठोर उपाय योजावंच लागत होते, ते त्यांनी योजले महाराष्ट्र सरकारनं, नाही असं नाही. हां, पण त्याचा अतिरेक व्हायला नको. अतिरेक व्हायला नको त्याचा. कालच्याला पोपटराव पवारांनी एक सरकारला विरोध केला आहे, सरकारच्या निर्णयाला, की शहरी भागातलं स्थलांतर जे ग्रामीण भागात होऊन राहिलेलं आहे, शहरी लोक ग्रामीण भागात येऊन राहिलेले आहेत जथ्याने, आणि ते धोकादायक ठरणार आहेत ग्रामीण भागाला. म्हणून आहे ते शहरी भागाचे लोक आहेत ते शहरी भागातच ठेवा, असं त्यांची सूचना आहे राज्य सरकारला, की त्यांना गावाकडे येऊ देऊ नका. आणि ते गावाकडे आल्यानंतर त्या गावामध्ये त्यांचं नियोजन होणं शक्य नाही, ग्रामपंचायतीत एवढा निधी नाही, ह्या लोकांची जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत करू शकणार नाही, छोट्या छोट्या ग्रामपंचायती. नाही, ते गावाकडे जे लोक येतात, ज्याचं घर आहे, ज्याचे आईवडील आहे, ज्यांची शेती आहे, ते येतात ना. हो. बाकीचे कोणी ते येत नाही. मग ते येणारच. त्यांनी गावाकडं न येणं म्हणजे त्यांनी कुठं झालं मग? नाही, या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये. नाही, पण ते ठीक आहे ना, संसर्ग वाढवणं इथपर्यंत ठीक आहे, पण ते आता शहरात ठेवा. मग शहरात नाही वाढणार का? तेव्हा त्यांच्या मताशी मी काही सहमत नाही. बरं. अजिबात सहमत नाही. ग्रामीण भागातले लोक जे बाकी ठिकाणी सगळे काम करतात किंवा आहेत, ते येणारच आपल्या गावाकडं. बरोबर. गावाकडं त्यांनी काय येऊ नये? गावाकडंच येणार ते. तेव्हा तिथंच त्यांची व्यवस्था केली पाहिजे, शासनाने केली पाहिजे किंवा आणखी कुणी केली पाहिजे, या मताचा मी. राजकीय पार्श्वभूमीवर तुम्ही मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं होतं, ते खूप महाराष्ट्रभर चर्चेत आलं. राज्य सरकारच्या स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले,
आणि वेगवेगळ्या राजकीय पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडून त्यांची बऱ्याच प्रमाणात अडवणूक करण्यात आली. आणि आपण एक विधान केलं होतं की उद्धव ठाकरे राजकारणी नाहीत, नाही. परंतु जर अशाच पद्धतीने चालणार असेल तर उद्धव ठाकरे एक दिवस राजीनामा देतील असं भाकीत आपण केलं होतं. हो, आता बऱ्यापैकी राजकीय स्थिरता राज्य सरकारमध्ये आलेली. हां, आता सध्या उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री म्हणून ते जे काम करतात याबद्दल तुमचं मत काय? नाही, चांगलं मत आहे. म्हणजे एक सोबर व्यक्तिमत्व, म्हणजे राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना ते मुख्यमंत्रीपदी बसले मुख्यमंत्रीपदी आणि आहे. जवळपास 6 महिन्यांचा कालावधी त्यांचा आता पूर्ण होतोय. हो, होत आहे. 6 महिने झालेत. मला असं वाटतं की ते सगळ्यांना समजून घेऊन काम करतायत, मंत्रिमंडळामध्ये सुद्धा. बर आणि टी व्हीवर जर त्यांची भाषणं आपण ऐकली तर लोकांना ते आवडतात. की कोणावरही आरोप नाही, आरोप प्रत्यारोप कोणावरही नाही, कोणाला दोषही देत नाही, आणि स्वतःचं जे आहे ते ठामपणाने मांडतात या लढ्याच्या विरुद्ध, कोरोनाच्या लढाईच्या विरुद्ध. त्याच्यामुळं लोकांच्यामध्ये एक आवडतं असं व्यक्तिमत्व त्यांचं झालेलं आहे, हे मात्र नक्की बर बर सध्याच्या अवस्थेमध्ये. हं. आणि त्यावेळेला जे मी स्टेटमेंट केलं होतं ते या अर्थानं होतं की इतर घटक पक्षांचे वाद चालू होते खात्यावरून, बरोबर. हे खातं ते खातं ते खातं, आणि या सगळ्यामध्ये ते वाद टोकाला गेले होते. हाच बंगला पाहिजे, तोच बंगला पाहिजे. म्हणजे मी तर असं म्हणायचं राहिलं होतं त्यावेळेला की या मंत्र्यांच्या बायकांना आवरा, बायका की त्यांच्या आग्रहाखातर त्या बंगल्यांची मागणी. आग्रह प्रत्येक मंत्र्याकडं एक भविष्यवाला आहे, ज्योतिषवाला. बर तो ज्योतिषवाला ठरवतो किती नंबरचा बंगला घ्यायचा, किती नंबरचं ऑफिस घ्यायचं, ऑफिसला कुठल्या रंगाचे पडदे लावायचे. म्हणून सरकार स्थापन झाल्यानंतर लाखो रुपयाचा खर्च तुम्ही बंगल्यावरती केला, त्याच्या तो ज्योतिषांच्या सल्ल्यावर केला. सल्ल्याहून. ज्योतिषांनी सल्ला द्यायचा त्यांच्या बायकांना आणि यांनी त्याचा सल्ला ऐकायचा. बर बर या कलरचं फर्निचर नको म्हणून टाक काढून, हे पडदे नको, नवीन पडदे आणलेले सगळे, हे नको, टाक पडदे काढून. हे लाखो रुपये खर्च केले. काय गरज होती का याची? तेव्हा ही सगळी अवस्था, त्या अवस्थेच्या पार्श्वभूमीवरती मी ते स्टेटमेंट केलं होतं. अच्छा. हं. नाही, आता आपण जे विधान केलं की भविष्यकाराच्या सल्ल्यावर, आणि भविष्यकार ज्योतिषी जो आहे तो ज्योतिषी घरी सांगतो आणि घरचे मग मंत्र्यांना सांगतात आणि मग हे सगळं चालतं. हो. शंकरराव गडाखांच्या बाबत असं झालंय? नाही नाही, त्याला मिळेल तो बंगला, फ्लॅट घेतला त्यांनी, बर 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 जो मिळेल तो. मागणी केली होती बंगल्याची, बरं. नाही मिळाला, ओके. मग एक फ्लॅट मिळाला. त्यांनी त्याच्यात काम सुरू केलं आहे. हा, बरं. त्याच्यात त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री म्हणून जे कामकाज झालेलं आहे त्याच्याबाबत तुम्ही समाधानी आहात? हो. शंकरराव गडाख चिरंजीव म्हणून नाही तर एक त्रयस्थ, एक मंत्री म्हणून राज्य सरकारमध्ये आहे, एक त्रयस्थ यशवंतराव गडाख म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं बघताय? त्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन कसं कराल? एक वडील म्हणून नाही, परंतु ज्येष्ठ नेते म्हणून. काय झालं, बजेट झालं, बजेट झाल्यानंतर कोरोना आला, आणि बजेट झाल्यानंतर त्याची एक प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करण्यामध्ये मग त्याचं कर्तृत्व दिसलं असतं. पण आज ते थांबलेलं आहे. म्हणजे कामच थांबलं आहे ना, काही कामच करायला नाही. हे खातं चांगलं महत्त्वपूर्ण मिळालं, परंतु हो. त्यात काम करायला आज संधी मिळालेली नाही आता. काम करायला संधीच नाही. बरं. आणि दुसरं एक मायनस पॉईंट त्याचं असं आहे की त्याला राजकारणामध्ये मीडियात असलं पाहिजे सतत, हे त्याला जमत नाही. परंतु काम करणं जमतंय.
काम करणं नव्हतं, मीडियात असतं त्याला जमत नाही. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे, मोठा ड्रॉबॅक आहे. बरं बरं आणि त्यामुळं कॅबिनेट असून सुद्धा जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्रात म्हणा, मीडियामध्ये म्हणा, बाकी ठिकाणी म्हणा, तो काही फारसा दिसत नाही. अशी अवस्था आहे. त्रयस्थ म्हणून माझं मत. बरं 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 बरं. हां, मग आपण वडिलकीच्या नात्याने असा सल्ला त्यांना दिलाय ते नाही. काय आहे, वयाच्या 19व्या वर्षी अनुभव असे असतात की विचारल्याशिवाय सल्ला कधी देऊ नये. बरं बरं. एखाद्याने विचारलं तर सल्ला द्यावा, कारण विचारण्या इतपत त्याची मानसिकता तयार झाली पाहिजे की आपण हे विचारावं. ती मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही कोणाची, समोरच्याची, तोपर्यंत सल्ला देऊन काय उपयोग आहे. प्रेक्षक हो, वयाच्या कोणत्या वर्षात आपण सल्ला दिला पाहिजे, साहेबांच्याकडून खूप महत्त्वाचं विधान आपल्या समोर आलेलं आहे. त्यामुळं हे वाक्य मी चव्हाण साहेबांकडून ऐकलं. अच्छा. ज्यावेळेला वसंतदादांनी दुसरं लग्न करणार होते शालिनी पाटलाशी, बरं. त्यावेळेला महाराष्ट्रातून किसनवीर आबासाहेब निंबाळकर अशी 4-5 जण दिल्लीला गेले आणि त्यांनी चव्हाण साहेबाला साकडं घातलं की तुम्ही दादांना सल्ला द्या की असं काही करू नका म्हणून. बरं. त्याचा पक्षावर परिणाम होईल, त्याचा कार्यकर्त्यांच्यामध्ये परिणाम होईल, त्याचा सगळ्याचे परिणाम. चव्हाण साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की त्यांनी मला सल्ला विचारला तर मी देईल, आणि विचारल्याशिवाय सल्ला माणसाला देऊ नये, तुम्ही पण कोणाला देऊ नका. विचारल्याशिवाय सल्ला तुम्ही पण कोणाला देऊ नका. बरं. हां, हे त्यांचं त्यावेळेचं वाक्य आहे. बरं. हां, ते तुम्ही आता त्याचं अनुकरण सध्या चालू आहे. अनुकरण चालू आहे. हां, अनुकरण चालू आहे. तर अनेक प्रश्नांवर यशवंतराव गडाख यांनी आपलं परखड मत मांडलेलं आहे. सध्याचे राजकीय व्यक्ती आणि त्यांचे मुलांचे प्रताप हे सर्वश्रुत आहे, मात्र यशवंतराव गडाख यांचे 3ही मुलं कसे वागतात आणि त्यावर ते समाधानी आहेत का नाही हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आणि अनेक परखड प्रश्न हे शिवाजी शिर्के सर यांनी यशवंतराव गडाख यांना केलेले आहेत. त्यावर नेमकं ते काय बोललेले आहेत तेही पाहूयात पुढच्या भागात. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा News24 सह्याद्री. धन्यवाद. ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा.